कुठला लोहा कुठला पत्तर. मी तुम्हाला सांगितलं ना, ही जी मंडळी आहेत होर्डिंग आणि पोस्टर लावणारी, ही भारतीय जनता पक्षाची AI जनरेट केलेली माकडं आहेत. लोकांना नोकऱ्या नाही. एक अटल सेतू बांधलाय, पण इथले रस्ते सगळे खड्ड्यात भरलेले आहेत. रोज तर काय उठून मी रोज अटल सेतू वरनं नाही ना जाणार आहे. जे मुंबईचे रस्ते आहेत त्याची काय अवस्था आहे. जागोजागी कचरा पडलेला आहे. कचऱ्यामध्ये 2,000 कोटीचे भ्रष्टाचार केलेले आहेत. याची उत्तरं भारतीय जनता पक्षाला द्यावी लागतील ना. शेवट तुम्ही 20 वर्ष सत्तेत होतात महानगरपालिकेत. भारतीय जनता पक्ष विसरली का? कोणाचा फॅमिली बिझनेस आहे ते कळेल ना. आणि का अदानीचा फॅमिली बिझनेस करायला महानगरपालिका आहे का? अदानीला धारावी द्या, अदानीला हे द्या, अदानीला ते द्या. मग अदानींच्या फॅमिलीसाठी महानगरपालिका तुम्हाला ताब्यात पाहिजे का? अदानी अंबानींच्या फॅमिलीसाठी हे पण एकदा सांगावं. मला वाटतं काल ज्या पद्धतीने मुंबईत होर्डिंग लावण्यात आली की बटोगे तो पिटोगे वगैरे, त्यांना मला असं वाटतं की एक महत्वाचा मेसेज आम्हाला सगळ्यांना मिळून द्यायचा आहे की मराठीचा अपमान केलात तर तुम्ही बटा, नाही तर नाही बटा. नाही बटोगे तो भी पिटोगे. मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही. हा सुस्पष्ट मेसेज हा गेला पाहिजे आणि तो मेसेज देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. नाही, हा काय उत्तर भारतीय विरुद्ध मराठी वाद नाही. काही जे भारतीय जनता पक्षाच्या AIने जनरेट केलेली माकडं आहेत, त्या माकडांच्या AI जनरेटेड माकडांचे हे प्रताप आहेत. द्या ना, बघू ना कुठला लोहा कुठला पत्तर. मी तुम्हाला सांगितलं ना, ही जी मंडळी आहेत होर्डिंग आणि पोस्टर लावणारी, ही भारतीय जनता पक्षाची AI जनरेट केलेली माकडं आहेत. नाही, मुळात असं आहे की याचा विषय आला कुठे? जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षाला या पद्धतीचं नॅरेटिव्ह तयार करायचं आहे आणि उत्तर भारतीय मतं गोळा करायचे आहेत. त्याच्यासाठी चाललेले हे खेळ आहेत. मग मला एक सांगा की त्यांनी जी भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली ती कशासाठी केली? सत्तेसाठीच केली ना. खुर्ची उभवायलाच केली ना. मुख्यमंत्रीपद मिळालं नसतं तर युती केली असती का एकनाथ शिंदेनी? दुसऱ्याकडे जेव्हा एक बोट दाखवत आहे तेव्हा 4 बोट त्यांच्याकडे आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अदानी फॅमिलीसाठी महानगरपालिका नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं. कसली डेव्हलपमेंट केली? मला एक त्या प्रश्नाचं तो उत्तर द्या. 2 पूल आणि 1 रस्ता म्हणजे डेव्हलपमेंट होत नाही. इथे राहणाऱ्या मुंबईकरांचा हॅपीनेस इंडेक्स किती आहे? खरोखर जनता खुश आहे का? मला असं वाटतं जर जनता खुश असेल तर ती प्रगती असते, तो विकास असतो. इथे जनता कुठे खुश आहे? लोकांना नोकऱ्या नाही. एक अटल सेतू बांधलाय, पण इथले रस्ते सगळे खड्ड्यात भरलेले आहेत. रोज तर काय उठून मी रोज अटल सेतू वरनं नाही ना जाणार आहे. जे मुंबईचे रस्ते आहेत त्याची काय अवस्था आहे. जागोजागी कचरा पडलेला आहे. कचऱ्यामध्ये 2,000 कोटीचे भ्रष्टाचार केलेले आहेत. याची उत्तरं भारतीय जनता पक्षाला द्यावी लागतील ना. शेवट तुम्ही 20 वर्ष सत्तेत होतात महानगरपालिकेत. भारतीय जनता पक्ष विसरली का? गेले 25 वर्ष भारतीय जनता पक्ष सत्तेत होती महानगरपालिकेत. पहारेकरी म्हणून स्वतःला म्हणून घेत होते. ते पहारेकरी का झोपा काढत होते का डोळे मिटून हात पुढे करत होते? एकदा उत्तर त्यांनी पण द्यावं. आवडली की नाही आवडली? शेलारांचा प्रॉब्लेम असा आहे, त्यांना सध्या त्यांच्या पक्षात विचारत नाही. त्यामुळे रोज हल्ली त्यांना रामदास आठवले चावलेत. जर सत्तेतलेच लोक गुंडांसारखे चोरायला लागले तर काय करायचं? अहो, यांचे किती सांगायचे. आता कोण, मला वाटतं अमित साठवांचा मेवणा पण आहे ना नगरसेवक. शेलारांचा भाऊ आहे. दरेकरांचा पण भाऊ आहे. अजून यादी निघेल. अगर बात निकलेगी तो बहुत लंबी जाएगी. कोणाचा फॅमिली बिझनेस आहे ते कळेल ना. आणि का अदानीचा फॅमिली बिझनेस करायला महानगरपालिका आहे का? अदानीला धारावी द्या, अदानीला हे द्या, अदानीला ते द्या. मग अदानींच्या फॅमिलीसाठी महानगरपालिका तुम्हाला ताब्यात पाहिजे का? अदानी अंबानींच्या फॅमिलीसाठी हे पण एकदा सांगावं. आम्ही काल बघितली व्हिडिओमध्ये पैदास. अरे, ज्यांची पैदास हिंदुत्ववादी आहे त्यांचे व्हिडिओ आहेत ते. किती छान हिंदुत्ववादी दिसत आहेत त्याच्यात. ते कौतुक वाटलं म्हणून व्हिडिओ ट्विट केले. कोण करतंय हिरवा रंग? यांच्या डोक्याचाच हिरवा रंग भरलाय. कुरेशी
आशिष कुरेशी म्हणजे मुंबईला लागलेली बुरशी आहे. कुरेशींनी आम्हाला शिकवू. आणि मला एक सांगा, जेव्हा रजा अकादमीचा मोर्चा निघालेला हुतात्मा चौकाचे आपल्या आझाद मैदानाच्या इथे, त्यावेळेला ज्या पद्धतीची, त्यावेळेला कुठे होत्या हो यांचे हिंदुत्ववादी? घरात सगळे शेपट्या घालून बसलेले. कोण आलं बाहेर? फडणवीस साहेब आले का आशिष कुरेशी आले? कोण आलं बाहेर? का अमित खान आले? कोण आलं कोण बाहेर? त्यामुळे ह्यांनी आम्हाला हिंदुत्व वगैरे शिकवू नये. नाही, मला असं वाटतं येणाऱ्या दिवसात कळेल. येणाऱ्या दिवसात मला असं वाटतं याची सगळ्याची उत्तरं मिळतील. अभी अभी तो सुरुवात आहे. आपत परिस्थितीत नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही, राष्ट्रवादीशी युती नाही नाही नाही. मला वाटतं अजित पवारांना प्रश्न विचारा, तेच उत्तर देऊ शकतात. मी त्यांच्या वतीने उत्तर कसं देणार? अहो, जे नवाब मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसले ते का आम्हाला शिकवत आहेत? सत्तेसाठी बसले ना. नवाब मलिकनं घेतलं ना पत्राखाली. एवढे पर्सनल आरोप नवाब मलिकांनी ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर केले, त्या नवाब मलिकांना सोडवण्याचं काम कोणी केलं? भारतीय जनता पक्षानेच केलं ना. बरोबर यांची अजित पवार साहेबांची युती झाली आणि नवाब मलिक सुटले जेलमधनं. लोक काय मूर्ख आहेत का? लोकांना कनेक्शन कळत नाहीत काही? ज्या भुजबळांवर यांनी आरोप केले त्याच भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं. ज्या त्या हसन मुश्रीफ ते हातोडा घेऊन बिचारे किरीट सोमय्या गेले, त्यांचा हातोडा पण लोंबकळला त्याच्यामध्ये. सुमितचा विषय वेगळा आहे. आमची त्याचं बोलणं चालू आहे. थोडी नाराजी आहे. आम्ही बोलू त्याशी. आम्ही बोलू. आमचे नेते मंडळी बोलतील त्यांच्याशी. योगेश कदम का बैठकीला हजर होता आमच्या. अजूनही चर्चा चालू आहे. आज उद्यामध्ये यादी फायनल. या प्रोसेसमध्ये मी नाही. आमचे वरिष्ठ नेते नांदगावकर साहेब आणि सरदेसाई साहेब बघतायत. ते तुम्हाला 1-2 दिवसात संपूर्ण